भाजप प्रदेश कार्यकारिणीची 2 दिवसीय बैठक आज पुण्यात सुरू झाली आहे। राज्यात लगतच्या काळात महापालिका, जिल्हा परिषदा, नगर परिषद तसंच पंचायत समित्यांच्या निवडणुका होत आहेत। त्याची रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक महत्त्वाची आहे। केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते या बैठकीचं उद्घाटन होत आहे, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे या बैठकीच्या समारोपाला उपस्थित असतील। केंद्र तसंच राज्यातील भाजप सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा यावेळी मांडला जाणार आहे। तसंच जनतेपर्यंत ही कामं पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे। त्याचप्रमाणे भाजप कलहाच्या पार्श्वभूमीवर पक्षाची आगामी दिशा काय असेल यावर या बैठकीत विचारविनिमय अपेक्षित आहे। दरम्यान नुकतंच राजीनामा दिलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे या बैठकीला उपस्थित आहेत, मात्र ते कार्यकर्त्यांना संबोधित करणार काय यावर उत्सुकता आहे। हा पुण्यातनं चालत होता। अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या आपल्या संपर्कात आहेत। अरुण, ही बैठक सुरू होतीये, या बैठकीला कोण कोण नेते उपस्थित आहेत? खडसेंची उपस्थिती असेल काय याबाबत उत्सुकता होती, मात्र खडसे या बैठकीला आता उपस्थित असणार आहेत। काय नेमकं या बैठकीत होणार? भूषण, आता अवघ्या काही मिनिटांपूर्वी या बैठकीचं उद्घाटन झालेलं आहे। केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते उद्घाटन झालंय आणि उद्घाटन समारंभ आता सुरू आहे। व्यासपीठावरती स्वाभाविकपणे व्यंकय्या नायडू, त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील, याशिवाय इतर मंत्री, महाराष्ट्रातले जे केंद्रात मंत्री आहेत त्यामध्ये प्रकाश जावडेकर आहेत, पियुष गोयल आहेत, हे सगळे उपस्थित आहेत। आणि विशेष म्हणजे पहिल्याच रांगेत रावसाहेब दानवे आणि त्यांच्या शेजारी एकनाथ खडसे देखील उपस्थित आहेत। त्याच्याबद्दल उत्सुकता होती, चर्चा होती। तर एकनाथ खडसे स्वतः सगळ्यात आधी या कार्यक्रमस्थळी किंवा बैठकस्थळी दाखल झाले होते। सकाळी 10:15 वाजता ते इथे आले होते, त्यामुळे त्या प्रश्नाचं देखील उत्तर मिळालं आहे। फक्त आता एकनाथ खडसे काय या ठिकाणी काही भूमिका मांडणार का, काय एखाद्या विषयावरती भाषण करणार का, या सगळा जो भाग आहे तो पक्षाच्या अंतर्गत या कार्यकारिणीच्या कार्यक्रम पत्रिकेचा भाग आहे। ते आता आपल्याला पुढच्या 2 दिवसात कळेल। आता जसं आपण आता म्हटलं की एकूण पक्षाच्या दृष्टिकोनातून, संघटना म्हणून आणि राजकीय दृष्टिकोनातून देखील याची बैठक महत्त्वाची ठरणार आहे। धन्यवाद अरुण, या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय भाजपच्या कार्यकारिणीची, प्रदेश कार्यकारिणीची बैठक पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात सुरू झाली आहे। केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसंच प्रकाश जावडेकर, पियुष गोयल, एकनाथ खडसे, प्रत्येक विद्यार्थी, आजचा जो न्याय खासदार अनिल शिरोळे, न्यायमूर्ती असेल, प्रतियश असेल, या वकील असेल, प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित आहेत। व्यंकय्या नायडूंच्या हस्ते या बैठकीचं उद्घाटन होत आहे, तर समारोप नितीन गडकरींच्या उपस्थितीत होणार आहे। ते तंत्रज्ञानात आणि माहिती तंत्रज्ञानात विशेष करून अग्रेसर असणारं आणि झपाट्याने विकसित होणारं असं झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।